तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या मळ्यामध्ये, म्हणजे गावाच्या जवळच आपलं शेत आहे मित्रांनो. तिथं आलेलो आहेत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं सोयाबीन, ज्याची की पेरणी आपण 1 तारखेला केली होती मित्रांनो. 1 तारखेला पेरणी केली होती आणि आता त्याची परिस्थिती सध्या काय आहे, हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला पण सांगा तुमचं सोयाबीन असं उगवलं आहे का, तुमच्याकडं ही पाऊस आहे का. पावसाअभावी आता बघू काय होतं काय नाही. सोयाबीन तर बघून जावा मित्रांनो. ठीक आहे, चला मग जाऊया आपण. तर मित्रांनो, हे बघू शकता सोयाबीन अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन उगवलेलं आहे मित्रांनो. सगळीकडं आपल्या सोयाबीनची उगवण तर एकदम नंबर 1 झाल्या मित्रांनो. फक्त पाऊस पडण्यात आला आणि ही जी तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, ही पूर्ण आवाज मित्रांनो हवेचा. एवढी भयंकर हवा सुटली आहे. जे रानामध्ये ओल आहे मित्रांनो, ते पण हवेनं वाळून चाललेलं आहे. आता आपल्या सोयाबीनचं काय होणार आहे काय आपल्याला पण माहीत नाही. उगवण तर एवढी सुंदर झाली आहे मित्रांनो. 753 व्हरायटीचं सोयाबीन पेरलं आहे आपण. कोरोमंडलचा DAP पेरला होता याच्यासोबत, बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर अशी उगवण झाली आहे. 7 दिवसाचं सोयाबीन आहे मित्रांनो. हे कसं दिसायला सांगा कमेंट करून. उगवण चांगली झाली आहे का. हे बघू शकता मित्रांनो, उसं बिसं कसले हलायलेत, नुसती हवा सुटली आहे. आणि हे बघू शकता माती तर पूर्ण, हे बघू शकता वाळून गेली हवेनं. ओल थोडी आहे मित्रांनो खाली, पण किती दिवस पुरणार आहे, पाऊस पडणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे होतं आपलं सोयाबीन आणि हवा एवढी भयंकर सुटली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं उसं बिसं सगळे हलायला लागलेले आहेत. हवेनं गायब होत चाललेलं आहे. बघू आपलं सोयाबीन तुम्हाला दाखवतो. याच्यानंतरही 15 दिवस 21 दिवसाला आणखीन तुम्हाला सोयाबीन दाखवतो आपलं कसं आहे काय नाही ते. तर ठीक आहे मित्रांनो, घ्या मग काळजी. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.